आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। बदलापूर पूर्वेत नवीन नगरपालिकेच्या इमारतीचं काम अर्धवट असताना देखील उद्घाटनाचा घाट घातला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने केला आहे। बदलापूर नगरपालिकेच्या नवीन इमारतीचं येत्या 15 ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने नगरपालिकेच्या इमारतीत आंदोलन केलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नेहमी विकासाला साथ देणारा पक्ष आहे, मात्र इमारतीच्या अधुऱ्या कामाचं मुख्यमंत्री उद्घाटन करत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागणार असल्याचं अविनाश देशमुख यांनी सांगितले। बदलापूर शहरात ही जी प्रशासकीय इमारत उभी जी आहे, मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून बदलापूरकरांना सांगतो की बंधूंनो, येणाऱ्या 15 तारखेला अशा अधुऱ्या म्हणण्यापेक्षा जवळपास 60% काम या इमारतीचं बाकी आहे। अशा परिस्थितीत अधुरं बांधकाम असताना जर CM साहेब, मुख्यमंत्री साहेब जर बदलापूर शहरामध्ये या अपुऱ्या इमारतीचं उद्घाटन करण्यासाठी येत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला त्यांना सामोरे जावं लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेहमी गनिमी काव्यानं जर एखादा मोठा व्यक्ती असेल आणि येत असेल तर आम्हाला कोणती गुन्हे दाखल होऊ द्या, काही उद्या, त्या गोष्टीला आम्ही सामोरे जाऊ। राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष रस्त्यावर उतरून CMला आमच्या रोषाला सामोरे जावं लागतील। आम्ही मुद्दाम कुठल्याही गोष्टीचा उपद्व्याप करत नाही आहे, कोणाला त्रास देत नाही, परंतु अशा प्रकारची जर अपुरी बिल्डिंग होत असेल तर अजून याचं किती म्हणावं, इंटरनल बाकी आहे, आउटडोअर बाकी आहेत। आता तुम्ही बघा, जिकडे तिकडे कामाचं आहे, ज्या गेटनं आपण येतोय नगरपालिकेचा तिथं गेट अजून बाकी आहे, तुमचं जेवढं सेफ्टी वॉल आहे ती बाकी आहे, 6वा 7वा माळा हा लिकेज होतो आहे, सगळ्या ठिकाणी तुमचं अजून इंटरनल म्हणजे जेवढ्या कॅबिन्स आहेत ते बाकी आहे। असं असताना जर CM साहेबांना जर माहीत असेल की या बिल्डिंगला बांधकामाचा पूर्णत्वाचा दाखला अजून दिला नाही आहे, फायर ब्रिगेडचं अजून इथं ऑडिट झाले नाही याचं, असं असताना जर मुख्यमंत्री जर इथे येत असतील तर ती खेदाची आणि दुःखाची गोष्ट आहे। काम पूर्ण होऊ द्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या या उद्घाटनाला तुमच्यासोबतसुद्धा इथं हजर राहील, याची आम्ही ग्वाही देतो। आणि प्रश्न एवढाच आहे की असं असतानाही जर प्रशासन CMला बोलून जर आपली पाठ थोपटत असेल तर त्या गोष्टीचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून होणार आहे। मी नेहमीच बोलतो बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी भ्रष्टाचारावरती रस्त्यावर उतरतो आम्ही नेहमी। ते पालिकेने तुझरी कोणं खाली केली ना याचा पहिले सरकारने शोध घ्यावा। आणि बदलापूर शहरामध्ये जे अधिकारी येतात ते या शहराला फक्त ओरबड्याचं काम करतात। मी नेहमी बोलतो, हे जोपर्यंत तिथला अधिकारी हे शहर माझं आहे म्हणून त्याला समजत नाही आहे, तोपर्यंत या बदलापूर शहराची हालत अशीच होणार आहे। आणि पालिकेच्या सध्याचे जे मारुती गायकवाड जे आलेले आहेत त्यांना माझी विनंती आहे की हा रिकामा घाट तुम्ही घालू नका। आमच्या रोषाला, माझ्या रोषाला तुम्हाला सामोरे जावं लागेल। तुमच्या वरिष्ठ कलेक्टर साहेब असतील की आणखी गोष्ट असेल त्यांना CMपर्यंत गोष्ट पोचली, या बिल्डिंगचं काम झाली नाही आहे आणि CM साहेब तुम्ही इथे येऊन तुमचा अपमान करून घेऊ नका, कारण आम्हाला CMचा मान ठेवायचा आहे। आमच्या रोषाला तुम्हाला सामोरे जाऊ नका। ही बिल्डिंग पूर्ण झाली, तुम्ही बिंदास या, बदलापूरकर तुमचं स्वागत करतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाची घाई का? या इमारतीच्या अपूर्ण बांधकामाच्या उद्घाटनाचा प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्याला विरोध करणार। तसंच इमारतीचं बांधकाम पूर्ण झाल्यास उद्घाटनासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष मुख्यमंत्र्यांचं हार फुलांनी स्वागत करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस कालिदास देशमुख यांनी दिली आहे। जी प्रशासकीय इमारत बांधलेली आहे, पूर्वी नगरपालिका, आज नगरपालिका स्थापन होऊन ती छोट्याशा जागेमध्ये होती आणि आत्ता जर नवीन इमारतीत काम सुरू आहे, परंतु अर्धवट काम असताना या 15 दिवसामध्ये आपण पाहाल हे काम काय पूर्ण होणार नाही। मग एवढी उद्घाटनाची घाई का? अजून निवडणुका अजून डिक्लेअर झालेल्या नाहीत, अजून 2-3 महिने आहेत। मग काम पूर्ण झाल्यानंतर जर त्यांनी केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं। आज आपण पोहतोय, ज्या वेळेला ह्या इमारतीचं टेंडर निघालं त्यावेळेला किती घोटाळा झाला, किती लोकप्रतिनिधी आतमध्ये गेले आणि किती जणांना गुन्हे दाखल झाले भ्रष्टाचाराचे, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आणि असं असताना ज्या वेळेला तुम्ही त्या इमारतीचं उद्घाटन करता त्या 3च मध्ये त्यांनी सांगतात आम्ही 15 ऑगस्टपर्यंत फक्त 3 मजले देऊ आणि वरचे मध्ये देणार नाहीत। म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे इमारतीला अजून OC मिळालेलं नाही आहे, फायर ब्रिगेडची NOC नाही आहे, काही कसलं कम्प्लिशन नाही आहे। मग एवढी उद्घाटनाची घाई का करतात? हे राजकीय लाभ घेण्यासाठी त्यांनी हे सगळं केलेलं आहे। याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करतो आहे। मुख्यमंत्र्याला आवाहन करतो, आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की ज्या वेळेला या इमारतीचं बांधकाम पूर्ण होईल संपूर्ण, त्यावेळेला आपण उद्घाटनाला या, त्यावेळेला आम्ही नक्कीच तुमच्या इथे हार घालून स्वागत करू। आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे
प्रदेशचे जे पदाधिकारी आहेत, जिल्ह्याचे, शहराचे आहेत, आम्ही सगळे एकत्रित येऊन ह्याला जे आम्ही निदर्शन करतो आहे त्याला आम्ही पूर्ण निषेध करतो आहे. त्याचं कारण असं आहे का ही जी वास्तू बनलेली, ही जी इमारत बनलेली आहे, पण ह्या इमारतीचं काम पूर्णपणे झालेलं नसून 30 ते 40% काम पूर्ण बाकी आहे. आणि त्याच्यामध्ये बरंचसं असं महत्त्वाचे सिलिंग असो, सेफ्टी सुविधा असो, फ्लोरिंग असो, काही कलरिंगचं काम असो, आणि त्यांनी असं आणि त्याच्यामध्ये असं निदर्शनात येतं का ह्याच्यामध्ये हे घाईघाईत जे काम करतायत याची त्यांना क्वालिटी मिळणार नाही आणि ह्या इमारतीला ती मजबूतीही येणार नाही. कारण पूर्ण 1-2 वर्षात तुम्ही इमारत पाहाल तर त्याच्या वेळेस काही भेगा गेलेल्या असतील, काही स्लॅब पडलेले असतील, काही ती दुर्घटना होत राहणार. त्याच्यासाठी आणि हे 15 ऑगस्ट दिवस जे आहे, स्वतंत्र दिवस आहे आपल्या देशाचा, त्याचं औचित्य साधून हे युती सरकार आहे हे CMच्या मार्फत उद्घाटन करून त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्यांच्याकडून. तर हे आम्ही सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आदरणीय शरद पवार साहेबांचे सैनिक हे खपवून घेणार नाही. आज आम्ही त्याच्यासाठी आमच्या महिला भगिनी, महिला आघाडी सगळे आम्ही पदाधिकारी उपस्थित आलो आणि त्याचा आम्ही आजही जाहीर निषेध करतो. आणि 15 ऑगस्टला बी जर त्यांनी हे काम अपुरं आहे, पूर्ण न झाले असताना त्यांनी जरी उद्घाटन केलं तरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याला विरोध आणि निषेध करणार. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.